नमस्कार. आज आपण संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी एक कुरमुऱ्याचा चिवडा करणार आहोत. संध्याकाळी भूक लागते, आपल्याला थोडंसं हलकं फुलकं खावंसं वाटतं. त्यासाठी आपण इथे कुरमुऱ्याचा चिवडा बनवूया. कढई मी गरम करत ठेवली आहे. कढई तापली, आता तेल घालूया. करायला सोपा आणि पटकन होणारा असा हा चिवडा आहे. तेल तापलंय आपलं. गॅस मी मीडियम ठेवलाय. तेल टाकते परत थोडंसं. 1 चमचा जिरे. जिरे थोड्या फाटावर करून केले म्हणजे चांगली चव येते त्याला. जिऱ्यांचा स्वाद लागतो. जिरे छान फुलले तर डाळं घेतले. फुटाण्यांच्या डाळ्या आहेत ह्या, ज्या आपण चिवड्यामध्ये वापरतो त्याच घेतल्या. त्या थोड्या तांबूस रंगावर परतून घेऊ. आता दाणे घालूया. कढीपत्ता राहिला तर आपला घालायचा. तुम्ही बघू शकता दाणे आणि डाळ चांगले तांबूस रंग होत आलाय आपला. छान परतले गेले. आता यात हिंग टाकून घेऊ, अर्धा चमचा. दाणे चांगले परतल्या गेले. इथे आता आपल्याला गॅस बंद करायचा. गॅस बंद करून त्याच्यामध्ये हळद टाकायची 1 चमचा. तिखट घालायचं तुमच्या आवडीप्रमाणे, जसं तिखट लागेल तसं. आणि मीठ 1.5 चमचा मीठ. गॅस बंद करूनच तिखट घालायचं म्हणजे ते जळत नाही. इथे मी भांडं भरून एक कुरमुरे घेतले होते, साधेच कुरमुरे. छान निवडून घेतले. आता ते आपण यात घालूया आणि मिक्स करून घ्यायचं. अगदी 5 मिनिटात होणारा चिवडा आहे हा आणि चवीलाही खूप छान लागतो. छान मिक्स करून घ्यायचं.
तिखट, मीठ, हळद सगळीकडे लागेपर्यंत छान हलवून घ्यायचं. तयार झालाय आपला चिवडा. आता यामध्ये शेव घालायची. रेडी. असा हा 5 मिनिटात होणारा कुरमुऱ्यांचा चिवडा आपला तयार आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू.